या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात। या सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या नागरिक बंधू भगिनींनो आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं तर मला या ठिकाणी साहेब 10 वर्ष बिनशर्त मला सेवा करायची संधी माझ्या जळकोट आणि उदगीर तालुक्यातील जनतेने मला दिली। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 2009 ला फक्त 2 आमदार होतो आणि त्यामध्ये एक सुधाकर भालेराव उदगीर मध्ये होता। सुधाकर भालेराव काळा की गोरा कोणी तुम्ही बघितलं नाही। सुधाकर भालेराव निवडून गेला तर तो काही सत्तेत जाईल का नाही याचा तुम्ही विचार केला नाही। परंतु माझ्या उदगीर आणि जळकोट जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि 2009 ला मला तुम्ही आमदार केलात। पुन्हा 2014 ला मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, पुन्हा मला तुम्ही आमदार केलात। मात्र तिसऱ्यांदा काय दलाली प्रवृत्ती वाढली मला सांगता येणार नाही, मी त्याच्यावर भाष्य करू शकणार नाही। परंतु जो माझ्यावर अन्याय झाला तो अन्याय मी शब्दात वर्णन करू शकणार नाही। परंतु मला याही वेळेस 2024 मध्ये मला इमानदारीने उमेदवारी मिळेल असा मला दूरवर पत्ता नव्हता। परंतु तुमचा आशीर्वादाचा काय चमत्कार झाला माहिती नाही। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय भैयांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मला या ठिकाणी साहेबांनी उमेदवारी दिली आणि काय चमत्कार आहे मला माहिती नाही। 5 वर्ष या ठिकाणी मी आमदार नसताना सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होचाल असं मला वाटलं नव्हतं। परंतु काय ईश्वराची लीला आहे माहिती नाही। माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी राजकारणात प्रवेश करत असताना साहेब मी माझ्या उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील जनतेला आश्वासित केलं होतं, तुम्ही जर मला आमदार कराल आणि तुमच्या आमदारकीच्या काळामध्ये माझ्या हाताने जर मी भ्रष्टाचार केला, 1 रुपया सुद्धा त्या भ्रष्टाचाराचा जर मी खाल्ला तर माझ्या मरणोत्तर कफनाचा टिळा होईल म्हणून ती शपथ घेतली आणि 10 वर्ष तुमची बिनशर्त सेवा केली। या ठिकाणी नॅशनल हायवे माझ्या काळात, लिंबोटीचं पाणी माझ्या काळात, उदगीरचे उड्डाण पुलं माझ्या काळात, या ठिकाणी ग्रामीण भागातले रस्ते माझ्या काळात, जिथं जिथं जी काम आहे तिथं फक्त 2 इमारती ह्या भादराने केलाय आणि त्या 2 इमारती म्हणजे एक पोलीस स्टेशन आणि एक गेस्ट हाऊस। आणि ते गेस्ट हाऊस कशाला तर लातूरून आला की त्याला दुपारी झोपायला, बाकी सगळ्या इमारती माझ्या काळातल्या आहेत। जर तुम्हाला इमानदारीने जर माझ्याही आई वडिलांनी मला जन्म दिलाय, माझ्याही आईने मला दूध पाजून लहानाचं मोठं केली, तसं बाबा तुम्हाला बी तुमच्या आई वडिलांनी जन्म दिलाय, तुमच्याही आईने दूध पाजवलेली आहे। या आई वडिलाची शपथ घेऊन चौकामध्ये आणि सांगा आई वडिलाची शपथ, तुम्ही जे पुस्तक छापून जे लोकांना दिशाभूल करताय ती कामं तुमची आहेत असं आई बापाची शपथ घेऊन चौकात या बोलायला सुधाकर भालेराव उत्तर द्यायला तयार आहे। परंतु या ठिकाणी चेल्या चपाट्याला पैशाच्या जीवावर, अरे ज्या ठिकाणी तुम्ही आशीर्वाद मागायला आलो तुमची काय परिस्थिती होती ती शोधून बघा आणि आज तुमची मस्ती कशी वाढली आहे ती बघा। काहीतरी साहेब अमित भैया मला आता एकच भीती वाटायला लागली आहे, ह्यांनी काहीतरी रेट काढलाय म्हण रेट। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुवर्ण संधी दिलेली आहे। अध्यात्मामध्ये पुण्यवानासाठी एक अन्नदान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, कन्यादान आहे। हे पुण्यवानासाठी अध्यात्मामध्ये एक दानाचे प्रकार आहेत। परंतु या लोकशाहीमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वाचं आपल्याला एक हत्यार दिलेलं आहे आणि ते दान दिलेलं आहे
ते म्हणजे कोणी गरीब आहे, कोणी श्रीमंत आहे, कोणी व्यंग आहे, कसलाही बघितला नाही. सर्वांना एकच अधिकार कशाचा दिलाय? कशाचा दिलाय? मतदानाचा. आणि हे बाबा आता खरेदी विक्री करायला निघालाय. बाबा किती जरी खरेदी विक्री केलात, फावड्यानं पैसे खोऱ्यानं वडलाय, झोपडपट्टीमध्ये दारूचे धंदे सुरू केलात, गुटखा मटका सुरू केलात, अरे रस्त्यामधली माती खाल्लात, गिट्टी खाल्लात, रेती खाल्लात, काय काय 7.5 मतदारसंघाला लावलात. ही सगळी उदगीर जळकोटची जनता बघायला लागलेली आहे. त्या तिरू नदीवर 116 कोटी 36 लाख रुपयाचा भ्रष्टाचार आहे. सुधाकर भालेरावनं त्या नदीवर माईच्यान व इमानदारीनं पाणी पिऊन मोठा झालाय. त्याच नदीवर पाणी पिऊन मोठा झालो, त्याच नदीवर मी पोहायला शिकलो. आणि ह्या भादरानं तिथं जवळपास 50 कोटी खाल्लाय हो इमानदारीनं. कुठं फेडशील रे बाबा? किती माझ्या जवळचे माणसं दलाली करून पैसे वाटणारा देव जाणार रे बाबा. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, मी तुमच्या इमानदारीनं आज मला एवढं वाईट वाटायला लागलं साहेब. मी कुण्या जातीत जन्मावं, कुण्या धर्मात जन्मावं हे कुणाच्याही हातात नसतंय. परंतु मला तुतारी निशाणी माझी असल्यामुळं काही लोक ह्याला तुतारीच वाजवायला लावा म्हणाल्यात. परंतु मी एवढंच सांगतो बाबांनो, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, सुधाकर भाजप काही लई मोठी पार्टी नव्हती रे. भाजप ही फार छोटी 80-82 ची पार्टी होती. परंतु सुधाकर भालेरावचा पायगुण काय होता बघा. सत्तेत भाजप आली, परंतु नंतर सुधाकर भालेरावला तुम्ही सोडून दिलो. कसली अभद्र युती करायची वेळ आली बघा. म्हणून म्हण आहे, भेटेल मांग तर फिटेल पांग. आदरणीय भैयासाहेब, इमानदारीने सांगतो, मला डोळ्यावाटी अश्रू यायला लागले. तुम्हाला मी रक्ताचं पाणी करीन, तुमच्यासाठी जीवाचं रान करीन. परंतु इमानदारीने तुम्ही माझ्यासाठी, आता माझ्याकडे 150 गावं फिरायचे बाकी आहेत आणि 150 गावामध्ये मी जाऊ शकणार नाही. मला किती जरी फिरा म्हटलं तर तिथपर्यंत पोहोचणार नाही. 10 वर्ष तुम्ही मला इमानदारीने सेवा केलेली बघितला. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे. मला तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक, तुमचा कार्यकर्ता म्हणून जर मला इमानदारीने तुमचं जिथं जिथं संबंध असतील त्या ठिकाणी संपर्क करून जर मला आशीर्वाद देणार असाल तरच मी पुढच्या ठिकाणी गावाला फिरायला जातो आणि त्या ठिकाणी कष्ट करून तुमच्यासाठी मेहनत करतो. माझ्या कुटुंबातले लोक म्हणतात, तुम्ही कशाला पप्पा, परिवार सगळं म्हणते, कशाला तुम्ही राजकारण करायला, 1 रुपया खात नाही. 15 वर्षापूर्वी घर बनवलंय, 15 वर्षाचा बेडरूम, 15 वर्षाची खुर्ची, 15 वर्षाचा किचनचा वट्टा, जशाच तसा तुमचा आहे. तुमच्या राजकारणाचा फायदा काय? सोडा राजकारण म्हणतात. परंतु मी इमानदारीने एक खूनगाठ बांधली. हा मतदारसंघ राखीव आहे. चेल्या चपाट्याने जर लूटमाप केली, बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा अधिकाराचा वापर करून जर चुकीचं काम केलं तर माझ्या ह्या मतदारसंघातला शेतकरी, शेतमजूर, दीनदलितांचा विकास करण्याऐवजी भकास होईल. म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहे. मला जर इमानदारीने जर आशीर्वाद देणार असाल, मला जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर मला कामाला लावायचा, कार्यकर्ता म्हणून जर बनवायचा असेल तर आणि गावोगाव माझं जिथं उणीव असेल तिथं पूर्ण करणार असाल तर आदरणीय साहेबांना आणि आदरणीय भैयांना या ठिकाणी वचन द्या. 2 हात वरी करून सांगा की सुधाकर भालेराव, तुम्ही काळजी करू नका, तुमचं काम आम्ही करणार आहोत. असं जर म्हटलं तरच मी बाहेर जाईन. हा चमत्कार तुमचा इमानदारीने सांगतो. माझ्या उभ्या आयुष्यात मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. परंतु एवढे प्रेम तुमचं मी आमदार नसताना माझ्या 10 वर्षाच्या इमानदारीला तुम्ही इथं साक्षीदार झालात. हे साक्षीदार माझ्या मरेपर्यंत मी या ठिकाणी तुम्हाला विसरणार नाही. आणि या ठिकाणी भ्रष्टाचाराला बिमोड करेन आणि रक्ताचं पाणी करून तुमची सेवा करेन. अशा पद्धतीचा विश्वास मी या ठिकाणी देतो. आदरणीय पवार साहेबांना आणि पुन्हा एकदा भैयांना, सगळ्या आदरणीय व्यासपीठांना एकदा जोरदार सांगा की साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. एवढं म्हणा, जोरात आवाज आला पाहिजे. साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत.
जोरात म्हणा, मला आवाज साहेबांना जाऊ द्या. साहेब, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी तुमच्या चरणावर कितीही जरी मी नतमस्तक झालो तर आजची ही गर्दी पाहून मी कधीच विसरू शकणार नाही. परंतु तुमचं मी इथून तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. भालेराव